आणि गोकुळाष्टमी असतानाही उपस्थित असलेल्या आमच्या मायमाऊल्या, गावातील सर्व तरुण भाऊ, विचारपीठावरचे सर्व मान्यवर, आपण सगळे मला माफ करा, मी नामोल्लेख करत नाहीये, सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिताताई उपस्थित आहेत म्हणून त्यांचा विशेष उल्लेख करणं गरजेचं आहे. आणि माझे चळवळीतले सहकारी डॉक्टर भाऊराव उघडे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा जाणीवपूर्वक उल्लेख करतो. आणि ज्यांच्या स्वागतासाठी तुम्ही खूप वेळ सकाळपासून थांबलात, आजचा दिवस सगळी खरं तर शेतातली कामं महत्त्वाची असताना, वेळ महत्त्वाचा असताना वेळ काढून तुम्ही आमदार साहेबांच्या स्वागतासाठी इथं आलात. ते आपल्या तालुक्याचे सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब. आमदार साहेबांची ही जी तिरंगा जनसंवाद यात्रा आहे, तिचा आजचा 16वा दिवस आहे. 11 ऑगस्ट पासून ही यात्रा सुरू झाली आणि त्यावेळेला आपल्याकडे जरा जास्त पाऊस होता म्हणून आम्ही मुद्दाम जिथं पाऊस कमी आहे त्या पठार भागावरनं जी संगमनेर तालुक्याची गावं आपल्या मतदारसंघाला जोडलेली आहे आणि त्याच्यातलं जे सगळ्यात शेवटचं गाव आहे आभाळवाडी, त्या आभाळवाडी गावात अगदी मसवंडी किंवा पासनई एवढा विस्तार, एवढा मोठा तालुका, 227 गाव आहेत आपल्या तालुक्यामध्ये आणि सगळ्या वाड्या वस्त्या धरल्या तर ती संख्या 400 पर्यंत जाते. तरी आमदार साहेबांचा असा प्रयत्न आहे की अजूनही 10 दिवस लागले पुढं तर हरकत नाही, पण या निमित्तानं पुन्हा एकदा लोकांमध्ये जावं, त्यांच्याशी मन मोकळा संवाद साधावा. 5 वर्षात आमदारकीच्या काळात काय काय झालंय हे त्यांनी सांगण्यापेक्षा गावागावातले तुम्ही सर्वजण जे अनेक गावात दिसतंय, उघड झालेलं दिसतंय काम, ते काम तर तुम्ही सगळे सांगणारच आहात. पण झालेल्या कामापेक्षा काय महत्वाचं करायचं राहून गेलंय हे समजावून घ्यावं आणि पुढची 15-20 वर्ष या तालुक्याच्या विकासाचा जो एक सर्वांगीण आराखडा आपल्याला सगळ्यांना मिळून तयार करायचा आहे, त्या दृष्टीनं महत्वाची जी जी कामं करायची राहिलेली आहेत त्याचा आढावा या निमित्तानं घ्यावा, या हेतूनं आमदार साहेबांची ही तिरंगा जनसंवाद यात्रा सुरू आहे. मला आपल्याला खूप नम्रपणे सांगायचं आहे की 2019 साली आपल्या तालुक्यातल्या सर्वांनी, मला आता बसल्या बसल्या डॉक्टर भाऊराव उघडे कानात विचारत होते की काय विनय सावंत तुम्ही पण राष्ट्रवादीत प्रवेश केला का काय. मी त्यांना सांगितलं नाही, त्यावेळेलाही केला नव्हता, आजही केला नाही आणि उद्याही कदाचित कुठल्या राजकीय पक्षात प्रत्यक्ष काम करावं अशी इच्छाही नाही. पण 2019ला जसा आपण एक सामूहिक निर्णय केला होता या तालुक्यानं, आपण एक विचार केला होता, आपण एक सामूहिक संकल्प केला होता आणि तो जनतेनं केला होता. म्हणजे सगळे पुढारी, तुम्हाला आठवतंय की 2019ला सगळे पुढारी एका बाजूला होते आणि आपण सगळी जनता एका बाजूला होतो आणि आपल्याला असं राहून राहून वाटत होतं, म्हणजे कुणावर मुद्दाम टीका करण्याचं काहीच कारण नाही, वडीलधाऱ्यांबद्दल चुकीचा शब्द वापरण्याचंही काही कारण नाही, आपण आपल्या पायरीतच राहिलं पाहिजे. पण 40 वर्षात त्यांनी काहीच केलं नाही असंही नाही, पण जे काही केलं त्याच्यावर तालुका समाधानी नव्हता, आम्ही समाधानी नव्हतो, तरुण विशेषतः समाधानी नव्हते. कारण ज्या वेगानं व्हायला पाहिजे होतं, ज्या सर्वांगीण दृष्टीनं व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नव्हतं. ही खंत मात्र आमच्या तरुणांच्या मनामध्ये होती. कारण आजूबाजूचे जे बदलणारे तालुके आम्ही उघड्या डोळ्यानं बघत होतो. आमचा अत्यंत दुष्काळी असलेला, म्हणजे आपण खूप निसर्गदृष्ट्या संपन्न आहोत अकोले तालुका, त्या तुलनेनं अत्यंत दुष्काळी असलेला सिन्नर तालुका आमच्या नंतर बदलला हे आम्ही बघितलं. राहावे खंत व्यक्त करायची पण चीड व्यक्त करायची नाही मतातनं, आणि म्हणून जे काही चाललं होतं ते तसंच चाललं होतं. आणि म्हणून 2019ला आपण एक निर्णय केला सगळ्यांनी की आता हे बदललं पाहिजे. एक नवा आशेचा किरण आपण सगळेजण शोधत होतो आणि डॉक्टर किरण लहामटेंच्या रूपानं 2019ला या तालुक्याला एक नवा आशेचा किरण मिळाला आणि 1,13,414 या ऐतिहासिक विक्रमी मताने आपण निवडून त्यांना विधानसभेमध्ये पाठवलं.
याच्या आधीचे जे कोणी आमदार साहेब होते त्यांना या तालुक्यात इतकी मतं, इतकी विक्रमी मतं, इतकी ऐतिहासिक मतं यापूर्वी कधीच मिळाली नव्हती. ते रेकॉर्ड आपण तोडलं, कारण जनता एक झाली होती. सगळ्या जनतेने निवडणूक हातात घेतली होती. मला आठवते चांगलं की आपण सगळ्यांनी पक्ष पार्ट्या सगळं बाजूला ठेवलं होतं 2019 ला. अनेक गावं अशी होती की ज्या गावांमध्ये उमेदवार म्हणून डॉक्टर लामटे साहेब प्रचाराला देखील पोहोचले नव्हते, पण गावागावातले तरुण एकत्र आले, लोक वर्गणी गोळा केली, बूथ लावले आणि लोकशाहीचा एक उत्सव साजरा केला आणि 1,13,414 इतक्या विक्रमी मतांनी आपण डॉक्टर साहेबांना निवडून पाठवलं. पण आज पुन्हा भगवान खडकेश्वराच्या या पावन भूमीमध्ये येऊन 5 वर्षानंतर 2024 मध्ये हे सांगताना मला आनंद वाटतोय आणि अभिमानही वाटतोय की आम्ही जे 1,13,414 मतांचं दान डॉक्टर किरण लामटेंच्या जोडीत 2019 ला टाकलं. आम्ही मतदान शब्द वापरतो, दान हे कारणी लागावं लागतं, दान वाया जाऊन चालत नाही, ते दान सत्पात्री व्हावं लागतं. बरोबर ना बाबा? पण हे आता आपल्याला सगळ्यांना कळून चुकलं की आम्ही जे दान केलं आमचं दान सत्पात्री लागलं. आणि ते घरात निरोप द्यावा म्हणून घरामध्ये फोन करतो सकाळी 6 वाजता की आमदार साहेबांना एक महत्वाचा एका की नाही, आमदार साहेब सकाळी 5:30 ला उठून पुन्हा कुठेतरी अकलापूरला गेलेले, कुठं तिरड्याला गेले, कुठं पाचपट्ट्याला गेले. 5 वर्ष पायाला भिंगरी लावून हा माणूस काम करतोय. हा माणूस विकासाचा वारकरी आहे. आपण जसे पंढरीचे वारकरी आहोत, आपण दरवर्षी वारी करतो 18 दिवसाची आणि 20 दिवसाची. ह्या माणसाने गेली 5 वर्ष आणि त्या जनतेचं ज्याच्यात हित आहे त्या चांगल्या माणसासोबत राहणं एवढीच आमची भूमिका. बाकी पक्ष आणि त्यांच्या बंधनात अडकणारे आपण नाही आणि अडकण्याचं काही कारणही नाही. मला नम्रपणे तुम्हाला सांगायचंय की काय स्थिती होती आपली, म्हणजे नाही बोलायचं ठरलं तरी बोलावं लागतं. तुम्ही अकोले तालुक्यातले जे रस्ते होते एक 5 वर्षापूर्वीचा जरा विचार करा. मला हे सांगावं लागायचं का? नाही सांगावं लागायचं. म्हणजे चांगला रस्ता संपला आणि खडखडाट सुरू झाला. खडखडाट सुरू झाला, अकोले तालुका आला. होतं ना चित्र? हा झोपेत उठवायचीच वेळ यायची नाही, आपोआप आपल्याला जाग यायची. कुठूनही या, कोणत्या बाजूनही या. आज 5 वर्षानंतर ते चित्र बदललंय. आज जे तुमचे नातेवाईक सणाला आता आले असतील, मागच्या वर्षी दिवाळीला आले असतील, आता भाऊबीजेला जे भाऊ शहरात आले असतील, ते आल्याबरोबर विचारतायत का या तालुक्याचा आमदार बदलला का? विचारतायत ना? का विचारतायत? आमचे रस्ते बदलले. आता आमचे काही शहरातले मित्र आहे डॉक्टर साहेब, ते असं म्हणतात, त्यांना कदाचित ते शहरात राहतात, त्यांना रस्ते आणि पूल यांचं सर्वसामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या आयुष्यात काय महत्व हे कदाचित त्यांना शहरात राहून नाही लक्षात येत. पण ते एक पूल नसल्यामुळं तिकडची जी 20-25 आदिवासी गावं होती त्यांचा राजूर बाजारपेठेशी संबंध तुटला. त्या भागातल्या शेतकऱ्यांना त्यांनी कष्टाने पिकवलेला भाजीपाला अशी गोष्ट आहे की ती नाशवंत असते. वेळेत बाजारपेठेत नेली नाही, विकली नाही तर त्याचा भाव मिळत नाही. 20-25 गावातल्या शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला राजूरच्या बाजारपेठेमध्ये आणून विकता आला नाही. आम्ही एका पिढीचं शैक्षणिक नुकसान केलं, कारण त्या निळवंड्याच्या बॅकवॉटर मध्ये होडीतनं त्या मुलामुलींना शाळेमध्ये पाठवणं आणि संध्याकाळी ते लेकरू घरी येईपर्यंत आईबापाचा जीव टाळणी लागलेलं कोण लेकरू पाठवतात? आमच्या ज्या भगिनी आहे, पावसाळ्याच्या दिवसामध्ये डिलेव्हरी सारखी जर अति अवघड वेळ असेल आणि तिने वेळेत दवाखान्यात पोहोचू शकली नाही आणि एका जीप मध्ये त्या माऊलीचा आणि तिच्या होणाऱ्या बाळाचा अंत होती. पण माणसाचं जे शरीर असतं, आमच्या शरीरामध्ये जे अवयव असतात, कान, नाक, डोळा, हात, पाय, ते अवयव तेव्हाच काम करतात की जेव्हा त्या सगळ्या अवयवांना सुरळीत रक्त पुरवठा करण्याचं काम आमच्या शरीरातल्या रक्तवाहिन्या करत असतात. आणि माणसाच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचं जे महत्व असतं ते महत्व आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, आमच्या खेड्यातल्या माणसांच्या दृष्टीनं रस्ते आणि पुलाचं असतं. त्यामुळे आम्हाला रस्ते आणि पूल सगळ्यात महत्वाचे असतात. म्हणून जे कोणी टिंगल टवाळी करतात ना की विकास केला म्हणजे काय रस्ते आणि पूल केले का, त्यांना मला पुढे जाऊन हेही सांगायचंय की बाबांनो, त्यांनी केवळ रस्ते आणि पूल नाही केले, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या 150 वर्ग खोल्या या तालुक्यात पहिल्यांदा बांधल्या गेल्या. राजूरला तुम्ही कधी आलात तर जरूर
करूया, आमची जिल्हा परिषद मराठी शाळेची प्राथमिक शाळेची इमारत ब्रिटिशकालीन इमारत आहे 150 वर्षापूर्वीची, तिची कौलही आतापर्यंत भरायला 4.5 कोटी रुपये दिले. कारण केवळ अकोल्याला उपजिल्हा रुग्णालय होत आहे. इतके दिवस आम्हीच मागणी करत होतो की आम्हाला SMBT ला जावं लागतं किंवा संगमनेरला जावं लागतं आणि ते औषधोपचार आम्हाला परवडत नाही. आम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये परवडणारे चांगले उपचार मिळाले पाहिजे. आपण उपजिल्हा रुग्णालयाची मागणी करत होतो, तेही आमदार साहेबांनी मंजूर करून आणलंय. राजूरला एक महिलांसाठी, फक्त महिलांसाठी 50 बेडचं, जिथं महिलांच्या सगळ्या आजारांवरचे अत्यंत दर्जेदार उपचार उपलब्ध होतील सरकारी खर्चामध्ये, असं रुग्णालय 50 बेडचं राजूरला होऊ घातलंय. आणि पुरुष आणि इतर मुलांसाठीचं एक वेगळं जनरल हॉस्पिटल तेही राजूरला होत आहे. MIDC व्हावी ही आमची वर्षानुवर्षाची मागणी होती की आमच्या मुलांना हाताला काम नाही, त्यांना सिन्नरला जावं लागतं, त्यांना चाकणला जावं लागतं. आता पुन्हा गंमत कशी, आमच्याकडे बघा बरं, आमच्याकडे डबल ढोलक्यात या तालुक्यामध्ये काहीतरी म्हणून गडबड आहे की MIDC नाही म्हणून आम्ही एवढी वर्ष मागणी करत होतो. खरं तर आमच्या तालुक्यातल्या MIDC ला 1963 सालातली मंजुरी आहे. विठ्याच्या जवळ भोजदरी म्हणून जो भाग आहे, गाव आहे, तिथं 1963 ला MIDC मंजुरी, आमच्या जन्माच्या आधीची. पण MIDC नाही झाली. आम्ही सगळ्या आमदार साहेबांच्या मागे लागलो होतो की काही करा, MIDC झाली पाहिजे. आणि म्हणून आमदार झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून त्या विषयाला त्यांनी प्राधान्य दिलं. अजितदादांकडे जेव्हा त्याची पहिली बैठक झाली, त्या पहिल्या बैठकीला एक कार्यकर्ता म्हणून मी उपस्थित होतो. अजितदादा पवार साहेबांनी त्यांना सांगितलं की जर 5, 10, 15, 20 हजार तरुणांना काम द्यायचं असेल तर जरा तुमच्या तालुक्यातली MIDC ला मोठी जागा सुचवा. 1000 हेक्टर, 1200 हेक्टर, 1500 हेक्टर. पण आपल्या तालुक्यात नाही तेवढी मोठी कुठली जागा, सरकारी जागा. आणि शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांचं नुकसान करणं परवडणार नाही. एक तर आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनी कमी आहेत, त्यामुळं मग ज्या जागांचा शोध सुरू झाला त्याच्यातनं लिंगदेवला सिद्धवड फाट्यावर जी सरकारी जागा आहे, शेतकऱ्यांची जागा नाही, जे घुस पांगवतात ना, जरा समजून घ्या म्हणून तो मुद्दा जरा स्पष्ट करून सांगतो की शेतकऱ्यांची जागा नाही घेतलेली अजून कुठल्याही. जागा आहे, सरकारी जागा आहे आणि त्या सरकारी जागेमध्ये मिनी MIDC सुरू होते. तिथं कारखाने येणार आहेत. पण कारखाने आणताना हाही विचार केलेला आहे की तिथं रासायनिक कारखाने आणायचे नाहीत, जेणेकरून त्या कारखान्यातलं जो धूर बाहेर पडेल किंवा त्या कारखान्याचं दूषित पाणी असेल त्याच्यामुळं त्या भागातली शेती भविष्यात उद्ध्वस्त होता कामा नये. म्हणून तिथं त्या MIDC मध्ये एकही रासायनिक कारखाना येणार नाही. त्या MIDC कोणते कारखाने आणावेत म्हणून आग्रह करतायत आमदार साहेब आणि आम्ही की आपल्या भागामध्ये शेतकरी जो शेतमाल पिकवतोय बाजारभाव नक्की जास्त मिळेल. असे शेतमालावर प्रक्रिया करणारे कारखाने त्या की तालुक्याचा सगळ्या अर्थानं शेतीचं पाणी असेल, पिण्याचं पाणी असेल, आरोग्य सुविधा मागितलं. तुम्ही नारीबाबांची मागणी केलेली आहे आमदार साहेब, तुम्हाला ज्यांना UPSC करायचे त्यांची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केलं जाऊन जे अभ्यास करावा लागतो तो करावा लागू नये. आमच्या मुलांना हितच ती सोय व्हावी म्हणून गणोऱ्याला 50 लाख रुपये आमदार साहेबांनी दिले आणि खूप सुसज्ज अशी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलंय. जे गणोऱ्याला केलंय ते उद्या कोथरूडला होईल, राजूरला होईल, शेंडीला येईल, सगळ्या भागांमध्ये ते केंद्र करायचे आणि तरुण मुलांना एका योग्य दिशेने न्यायचंय. हे का सविस्तर सांगतोय की 40 परवडणार नाही. मी हे सगळं सांगत होतो. डॉक्टर मोरे साहेबांनी मगाशी सांगितलं की 40 वर्षात न आलेला निधी 2300-2400 कोटीचा निधी आणि आता तर तुम्ही आता सांगायचे बंद केलंय कारण ते रिक्षाचं मीटर चालूच आहे. उंच कडक गावला होतो पिंपळगाव नेपाळी आणि माझं भाषण झालं. मी सगळं काही आमचा भाग नाही आणि काही कारणही नाही, पण जे चांगलं आहे त्याला चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे आणि जे तालुक्याच्या हिताचं आहे त्याच्याबद्दल पवार साहेबांची साथ सोडायला नको होती. बरोबर आहे ना, वाटतं ना. त्या बाबांचं मत सांगतो, ते मला म्हटले यांनी शरद पवार साहेबांची साथ सोडायला नको होती. आता ते सभा संपलेली होती म्हणून त्यांच्या गावात काही त्या बाबांना मला जे काही सांगायचं ते मी खाजगीत सांगितलं, पण तुम्हाला आता जाहीर सांगतो. खरं तर आदरणीय शरद पवार साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब दोघंही आपल्याला तेवढेच महत्वाचे का नाही, आपल्यासाठी तेवढे दोघंही मान्यवर का नाही. कारण आपला जो अगस्ती सहकारी साखर कारखाना आहे, जी आपल्या तालुक्याची भाग्यलक्ष्मी आहे, जिच्यावर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या चुली पेटतात, अनेक कामगारांचे संसार फुलले, हे आदरणीय शरद पवार साहेबांमुळे आपला अगस्ती कारखाना आहे.
त्यामुळे आपल्या तालुक्यावर आदरणीय शरद पवार साहेबांचे तेवढेच ऋण आहेत की ज्या ऋणातून आपण आयुष्यभर उतराई होऊ शकणार. म्हणून त्यांच्याविषयी आपल्याला आदर आहेच, कालही होता, आजही आहे, उद्याही राहील. पण मला तुम्हाला दुसरंही विचारायचंय की आदरणीय अजितदादा पवार साहेब तेही आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं महत्वाचे. जे पिंपळगाव खांडचं धरण आहे, वाडोशीचं धरण आहे, नियमात तेव्हाही बसत नव्हतं, वॉटर अकाउंट तेव्हाही होतं, कायद्याच्या चौकटीत एक थेंब पाणी अडवायला परवानगी नव्हती. पण आपण आग्रह केला, अजितदादांनी तिथं बोट दाखवलं आणि अधिकाऱ्यांना सांगितलं मला इथं धरण पाहिजे. झालं ना धरण. संसार शेतकऱ्यांचे खुलले ना. मग आपल्या तालुक्यावर अजितदादा पवारांचे तेवढेच ऋण आहेत का नाही? आता जे MIDC मंजूर होते, उपजिल्हा रुग्णालय होते, हे केवळ अजितदादा आहेत सोबत म्हणूनच झालंय, नाही तर नसतं झालं. मग मला सांगा, आता जर पवार साहेब आणि अजित पवार साहेब दोघेही आपल्यासाठी सारखे, तर ते बारामतीचं मोठं कुटुंब आहे, बरोबर आहे का नाही? मोठी माणसं आहेत ती, बारामती आहे ती. त्यांचे निर्णय आपल्या सर्वसामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचे आहेत. आपण त्यांच्या भानगडीत पडावं का? बरं, आता काय किरण लांबटे साहेबांनी त्यांना जाऊन सांगितलं का वाहिलं व्हा? यांनी सांगितलं का त्यांना जाऊन का तुम्ही आता जरा वाहिलं व्हावं? बस समजा यांनी जाऊन सांगितलं असतं त्यांना वाहिलं व्हा, यांचं त्यांनी ऐकलं असतं का? नसतं ऐकलं. बरं, ते जे वाहिलं झालेले ते किती खरं आहे किती खोटं आहे आपल्याला सांगता येईल का? आपण त्रास करून घ्यावा का स्वतःला? त्या भानगडीत पडावं का? त्यांच्या मोठ्यांच्या घराच्या भानगडीत आपण पडावं का? नाही पडावं. आपण खरं तर शेतकरी कुटुंबातली माणसं आहे, खेड्यात राहणारी माणसं आहे, कुणाचंही घर तुटू नये हीच आपली इच्छा. आपल्याला घरी एकत्र राहण्यामध्ये आनंद आहे. कोरोनामध्ये आपण पाहिलंय माणसाचं जीवन किती क्षणभंगूर आहे, बरोबर आहे की नाही? त्यामुळे जेवढं आयुष्य तेवढं खरं एकत्र राहिलं, आपली भावकी बिवकी सगळं सांभाळून राहिलं पाहिजे. बरं, आता मला इथं बसलेल्यापैकी तुम्ही कोणी सांगाल का ते भविष्यात कधीच एक येणार नाही? कोणी स्टॅम्प पेपरवर मला लिहून देईल का? नाही ना, येतील ना एकत्र. आणि यावेळेस आपल्या सदिच्छा आहेत, आपल्या सदिच्छा आहेत. म्हणजे सुप्रियाताईंनी अजितदादांना राखी बांधली आणि अजितदादांनी त्यांना रक्षाबंधनाची भेट दिली तर आपल्याला बरं वाटेल ना? थोडं आतून भावनिक, आपण माणसं भावनिक असतो, वडीलधाऱ्याची साथ सोडणं बरं वाटत नाही. आणि त्यांचं काही चुकीचं होतं असं माझं म्हणणं नाही. त्यांना जे वाटलं ते त्यांनी मन मोकळेपणानं मला सांगून टाकलं. पण मला एक सांगा, खरं तर तो एवढा अवघड प्रसंग होता की पवार साहेबांच्या सोबत राहायचं का अजितदादांच्या सोबत राहायचं, भल्या भल्यांना निर्णय घेणं जड जात होतं. आमदार साहेबही सगळ्यांना विचारत होते काय करू, हे करू का ते करू. पहिल्या दिवशी तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं टीव्हीवर की आपले लांबटे साहेब शरद पवार साहेबांच्या सोबत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीत पहिल्या बैठकीला हजर होते ना, ते गेले होते शरद पवार साहेबांच्या सोबत. त्यांचं मन करत होतं, त्यांना कुणाचा अनादर करण्याची त्यांची भूमिका नव्हती. पण जेव्हा त्यांनी तो निर्णय घेतला आणि तालुक्यातल्या अनेक लोकांना फोन केले त्या दिवशी संध्याकाळी की मी जो काही निर्णय घेतलेला आहे शरद पवार साहेबांच्या सोबत राहण्याचा, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि अनेक लोकांनी आपल्या तालुक्यातल्या त्यांना असं सांगितलं की साहेब आमचं काहीच मत नाही, आम्हाला दोघेही तितकेच सारखे, दोघेही आमच्यासाठी तेवढेच आदरणीय. तुम्ही शरद पवार साहेबांच्या सोबत राहा किंवा तुम्ही अजित पवार साहेबांच्या सोबत राहा. फक्त तालुका म्हणून आम्ही एवढंच तुम्हाला विनंती करू इच्छितो की आपल्या तालुक्याचा जो विकास 40 वर्षापासून रखडलेला आहे, त्याचा जो वेग आता सुरू झालेला आहे, त्याच्यात कुठं खंड पडता कामा नाही. मला एक खरं सांगा, जर आमदार साहेब शरद पवार साहेबांच्या सोबत राहिले असते आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्या गावागावातल्या या सुरू असलेल्या पुलांच्या कामांना, रस्त्यांच्या कामांना, शाळांच्या कामांना, दवाखान्याच्या कामाला, MIDCच्या कामाला स्थगिती मिळाली असती, आपलं काम थांबलं असतं, तर याच्यात आपल्या तालुक्याचा फायदा झाला असता का तोटा झाला असता? काय झालं असतं? तोटा. मग आता आमदार लहामटे साहेबांनी तालुक्याच्या हिताचा विचार करून अजितदादा पवार साहेबांसोबत राहण्याचा जो निर्णय केला तो तालुक्याच्या फायद्याचा का तोट्याचा? जरा मोठ्याने बोला ना. मला ऐकू येत नाही, जरा मोठ्याने सांगा. फायद्याचा का तोट्याचा? फायद्याचा ना. मग त्या मोठ्यांच्या भानगडीत न पडता आम्ही त्यांना एवढंच सांगितलंय की तुम्ही जनतेसोबत राहा, जनता तुमच्या सोबत राहील. आणि त्यामुळे निवडणुकीची चिंता नाही, पक्षाची चिंता नाही, चिन्हाची चिंता नाही. जो लोकांचा नेता आहे आणि लोक ज्याच्या सोबत आहेत त्यांनी निवडणुकीची काही काळजी करावी का? काहीच काळजी करू नये. आज या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं
भगवान खडकेश्वराच्या पावनभूमीत तुम्ही हा जो आशीर्वाद एका चांगल्या माणसाला दिलाय, एवढीच विनंती करून थांबतो. असा माणूस या तालुक्याला आमदार म्हणून पुढची 15-20 वर्ष असणं ही आपल्या तालुक्याची गरज आहे. बाकी इतरांबद्दल मी वेगळ्या सभांमध्ये बोललोय, आज पुन्हा बोलू, तुमचा वेळ घेत नाही. इतर जेव्हा खऱ्या निवडणुकीच्या सभा सुरू होतील तेव्हा बोलू. पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी माझं लांबलेलं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय भारत.